आज दिनांक 5 मे 2024 नांदेडहून काल एका बागायतदाराकडून अशा पद्धतीने पुठ्ठ्याच्या पॅकिंगमध्ये केसर आंबा भरून आलेला आहे। हा आलेला आंबा अशा प्रकारे कागदी पुठ्ठ्यात घालून आलेला होता। त्याचा आपण वजनानुसार या ठिकाणी रेटिंग केल्यानंतर हा आंबा आपण 150 ते 200, 200 ते 250, 250 ते 300 आणि 300 ते 350 असा 4 ग्रेडिंगमध्ये हा पुठ्ठ्याचं पार्टिशन टाकून पॅकिंग केलेला आहे। या पद्धतीने पुठ्ठ्याचं पार्टिशन देऊन 200 ते 250, हा 250 ते 300 आणि 300 ते 350 अशा पद्धतीने या आंब्याची आपण ई बॉक्समध्ये भरणी केलेली आहे। आज आलेल्या पेट्यांची संपूर्ण वजनानुसार आपण ग्रेडिंग केलेली आहे। ही पेटी 100 ते 150 ग्रामची एक आहे। त्यानंतर 200 ते 250 ग्रामच्या या 7 पेट्या आहेत। त्यानंतर 250 ते 300 ग्रामच्या या 7 पेट्या एकूण आहेत आणि 300 ते 350 ग्रामच्या ह्या केवळ 3च पेट्या निघाल्या। म्हणजे आज जो 350 किलो आंबा आलेला होता त्याचं हे ग्रेडिंग आणि पॅकिंग आहे। या ग्रेडिंगनुसार पॅक केलेल्या आंब्याच्या पेटीला आता आपण त्या ग्रेडनुसार स्टिकर लावणार। त्याच्यामध्ये प्रॉडक्टचं नाव, ग्रेड कोणती आहे, पेटीचं वजन किती आहे आणि कोणत्या तारखेला पॅक केला आणि कुणाला पाठवायचं आहे त्याचं पण आपल्याला नाव या ठिकाणी टाकता येऊ शकतं। आता स्टिकर लावून ह्या 17 पेट्या तयार झालेल्या आहेत। प्रत्येक पेटीवर त्या पेटीचा नंबर, काढणीची तारीख, वजन, ग्रेड, प्रॉडक्टचं नाव अशा पद्धतीने आपण याला मार्केटमध्ये पाठवण्याच्या दृष्टिकोनातून 18 पेट्या तयार केलेल्या आहेत। आता याला स्ट्रॅपिंग पट्टी मारणे बाकी आहे। 18 पेट्या डिस्पॅच देण्याच्या दृष्टिकोनातून सर्व ग्रेडमध्ये वेगवेगळ्या तयार झालेल्या आहेत। अशा पद्धतीने ई बॉक्समध्ये केसर आंब्याची भरणी पार्टिशन लावून फोमनेट वापरला असता 12 ते 16 किलो ग्रेडिंगनुसार आणि बिना फोमनेटचा फक्त पार्टिशन टाकून ई बॉक्समध्ये केसर आंबा 18 ते 21 किलो मावतो। हा बॉक्स वारंवार पुनर्वापर करता येतो म्हणून याचा वापर किफायतशीरही ठरतो। धन्यवाद।